गुढीपाडवा मेळावा हा उत्साह दरवर्षी मनसेचा होतो। यावर्षी देखील लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर कार्यकर्त्यांमध्ये उत्साह असलेला पाहायला मिळतोय। आता आपण पाहू शकतो की जे राज ठाकरे यांचं निवासस्थान आहे शिवतीर्थ, या ठिकाणी आपण कार्यकर्ते जे आहेत ते जमायला सुरुवात झालेले आहेत। ढोल ताशांच्या गजरामध्ये या परिसरामध्ये अनेक कार्यकर्ते राज्याच्या विविध भागातून येताना दिसून येत आहेत। आपण पाहू शकतो की ढोल ताशांच्या गजरात हे अनेक मनसेचे कार्यकर्ते असताना दिसून येत आहेत। एक उत्साहाचं वातावरण आहे, कारण यंदाच्या लोकसभा निवडणुकीमध्ये अद्याप तरी राज ठाकरे यांनी आपली भूमिका स्पष्ट केली नसली तरी आजच्या मेळाव्यामध्ये मात्र ते आपली भूमिका स्पष्ट करतील अशी शक्यता आहे। ही निवडणूक लोकसभा निवडणूक लढवणार की नाही, त्याचबरोबर जर लढवणार नसतील तर कुणाला पाठिंबा देणार आहेत हे देखील पाहणं गरजेचं आहे। कारण अमित शहा यांची राज ठाकरे आणि त्यांचा मुलगा अमित ठाकरे यांनी दोघांनी जाऊन भेट घेतली होती दिल्लीमध्ये। त्याच्या पार्श्वभूमीवर कदाचित महायुतीला पाठिंबा जाहीर केला जाऊ शकतो अशी एक शक्यता वर्तवली जात आहे। त्यामुळं या संपूर्ण गुढीपाडव्याच्या मेळाव्यामध्ये शिवाजी पार्कवर काय नेमकी घोषणा करतात किंवा काय नेमकं कार्यकर्ता सांगतात हे पाहणं देखील गरजेचं आहे। आणि लोकसभा निवडणूक ही महत्त्वाची आहे, येत्या काळामध्ये विधानसभा निवडणूक आहे, त्यामुळे कुठल्या प्रकारची भूमिका राज ठाकरे घेत असतील ते पाहणं गरजेचं आहे।